आज हम एक ऐसे महान शख्सियत को याद करने के लिए एकत्रित हुए हैं जिन्होंने अपनी लेखनी और विचारों से समाज में लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, जिनका असली नाम तुकाराम भाऊराव साठे था, सिर्फ एक लेखक या कवि नहीं थे, बल्कि वो एक समाज सुधारक और गरीबों के मसीहा थे। उनका जन्म 1 अगस्त 1920 को महाराष्ट्र के सांगली जिले में हुआ था। अण्णा भाऊ साठे उन्होंने अपनी रचनाओं में दलितों, शोषितों और मजदूरों के दुखों को आवाज दी। उनकी सबसे प्रसिद्ध रचनाओं में फकीरा उपन्यास है, जिसमें उन्होंने ब्रिटिश शासन के खिलाफ संघर्ष को दर्शाया है। इस उपन्यास के लिए उन्हें राज्य सरकार का अण्णा भाऊ साठे ने 35 से अधिक उपन्यास और 300 से ज्यादा कहानियां लिखी। उन्होंने लोकनाट्य, लावनी और पोवाड़े जैसी कलाओं का इस्तेमाल करके लोगों तक अपने विचारों को पहुंचाया। वे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में भी सक्रिय रहे और समाज को एकजुट करने के लिए उनकी रचनाएं आज भी हमें समाज में फैली असमानता के खिलाफ। अण्णा भाऊ साठे ने हमें सिखाया कि शिक्षा सिर्फ किताबी ज्ञान नहीं, बल्कि अन्याय के खिलाफ आवाज उठाना और समाज में समानता लाना भी है। उनका जीवन और उनका साहित्य हमारे लिए। आइए हम सब मिलकर उनके विचारों को आगे बढ़ाने का संकल्प लें और एक ऐसे समाज का निर्माण करें जहां हर किसी को सम्मान और बराबरी। अण्णा भाऊ साठे जयंती के अवसर पर विष्णु गायकवाड़ ने बच्चों को किताबें बांटी। ये एक बहुत ही अच्छा और प्रेरणादायक कार्य है। अण्णा भाऊ साठे खुद एक महान लेखक और समाज सुधारक थे, जिन्होंने शिक्षा के महत्व को समझा। उन्होंने अपने जीवन में बहुत संघर्ष किया, लेकिन अपनी लेखनी से समाज को जागरूक किया। ऐसे में उनकी जयंती पर बच्चों को किताबें बांटना उनके विचारों को आगे बढ़ाने का एक सार्थक तरीका है। यह कार्यक्रम यह संदेश देता है कि शिक्षा ही समाज में बदलाव लाने का सबसे बड़ा हथियार है। विष्णु गायकवाड़ का यह कदम निश्चित रूप से बच्चों को पढ़ने और सीखने। यह कार्यक्रम घाटकोपर में हुआ था। अण्णा भाऊ साठे जयंती के अवसर पर घाटकोपर में विष्णु गायकवाड़ ने बच्चों को किताबें बांटी। ये एक बहुत ही प्रशंसनीय कार्य है, क्योंकि ये महान लोकशाहीर अण्णा भाऊ साठे के विचारों को आगे बढ़ाता है, जिन्होंने खुद शिक्षा और समाज सुधार के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। इस तरह के कार्यक्रम बच्चों को पढ़ने और अपने भविष्य को बेहतर बनाने के लिए प्रेरित करते हैं। जरूर आगे आएंगे, उनको सपोर्ट मिलना चाहिए। और मैं एक छोटा फिल्म स्टार हूँ, मैं बड़े फिल्म में पूरा विलन का रोल ही करता हूँ। मैं अभी पगड़ी बांध रहा है तो कोई मुझे पहचानेगा नहीं, पगड़ी निकालूंगा तो मैं अपने रंग बताऊंगा तो कोई पहचानेगा। तो मेरा फिल्म थोड़ा निकाल के बोल दिया अपकमिंग प्रोजेक्ट। हाँ, मेरा फिल्म का नाम है वेलकम, सिंग इज किंग, नो प्रॉब्लम, थैंक यू, गजनी, ऑल इज वेल, डबल 4 आ रही है, अभी आने वाली है। इसके पहले ट्रिपल धमाल है, डबल धमाल है, काफ़ी पिक्चर है, तो अभी का माइंड में नहीं है, बहुत पिक्चर है। मैं आप सबसे विनती करता हूँ, प्लीज़ इनको जरा सपोर्ट कीजिए। अपना सत्ता आगे बढ़ना चाहिए। ये भाषण उत्सव आम्ही का चालू करतो की आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी आम्हाला शिकवलंय की ही चळवळ चालू ठेवायची, आणि आम्ही म्हणून त्या हिशोबाने आम्ही ह्या जयंती करतो, समाजापर्यंत पोहोचवतो। आणि वया बी आम्ही का वाटतो की सगळ्या मुलांनी सगळं शिकायला पाहिजे, कुठेतरी ऑफिसर बनायला पाहिजे काहीतरी, असं आम्ही ह्यासाठी ठेवतो। आणि काहीतरी आमच्या समाजावर काही भरपूर काहीतरी अन्याय होत्यात, फडणवीस साहेब आमच्यावर लक्ष घालत नाही, तर त्याच्यासाठी फडणवीस साहेबाला एवढी विनंती आहे तुमच्या चॅनल मधून की काही ठिकाणी भरपूर आम्ही लोक जातो, बघतो तिथं काय ठिकाणी आमच्या स्मशानभूमी नाहीत, काय ठिकाणी पाणी नाही तिथं,
तर ह्या फडणवीस साहेबांनी लक्ष ठेवायला पाहिजे आणि आमच्यामुळं निवडून आले ही सरकार बीजेपीचं आणि मी पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे. तरी फडणवीस साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आणि जे महामंडळावरती काय घेतात ती जी खास कार्यकर्ते आहेत त्यांना सवलती द्यायला पाहिजे, त्यांना महामंडळावर घ्यायला पाहिजे. एवढे ह्या जयंतीच्या निमित्तानं बोलतो. काय आमच्या आतापर्यंत आहेत 8% आरक्षणचा आमचा लढा चालूच आहे. की मातंग समाजाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे की जी 8% आरक्षणचं आहे ती गच्ची बसू नाही. जी फडणवीस साहेबांवर सगळ्या जेवढ्या महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत सगळे आहेत जेवढे सगळ्या लोकांनी पत्र व्यवहार करावा आणि फडणवीस साहेबाला एवढं परेशानी करा पत्र देऊ की त्यांनी ती पत्र असे 1 नंबरला यायला पाहिजे. मातंग समाजाचे एवढे पत्रे आले कसे त्या हिशोबाने मातंग समाजाला मी एवढे सांगितो. माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय लव. अखिल भारतीय मातंग संघ घाटकोपर लक्ष्मीबाग आज साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त 105व्या जयंतीनिमित्त आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याला वह्या वाटप झाल्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त विष्णू गोविंद गायकवाड साहेबांनी एक महाराष्ट्रामध्ये घाटकोपरमध्ये लक्ष्मीबाग येथे असा एक इतिहास घडविला की ह्या मुलांना अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त मुलांनी गोखले साहेबांचे स्वप्न होते मातंग समाजाचे मुलं आणि मुली डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हावं, आयएस अधिकारी व्हावं म्हणून गोखले साहेबांचे स्वप्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विष्णू गायकवाड साहेबांनी साकार केले. ही आज समोरचे मुला मुलीला वह्या वाटप केल्या. पण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ही भविष्यामध्ये मुलं कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील बाहेर देशात देखील अधिकारी म्हणून जाणार आहेत. आजचा इतिहास नवा विष्णू गायकवाड साहेबांनी घडविला. गोखले साहेबांचे कट्टर समर्थक आपले बीजी गायकवाड, बीडी चव्हाण साहेब, खर्शे साहेब, ससाने साहेब तसेच इथले सगळे मान्यवर व्यासपीठावरील की अशी जयंती मुंबईमध्ये 1 नंबरवर विष्णू गायकवाड साहेबांनी केली आहे. पूर्ण देशभर 1 ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत होणार आहेत. पण ही जयंती आज लक्ष्मीबाग घाटकोपर मधली शिवनेरी अक्षरांना लिहावा असा इतिहास असं गायकवाड साहेबांनी घडवलेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेच्या नावाने गोखले साहेबांनी महामंडळ केले. त्या महामंडळाच्या क्रांतीमध्ये विष्णू गायकवाड साहेब आघाडीवर 84 सालाला 84 ते 2025 पर्यंत कार्यरत आहेत. असे नेते पूर्ण राज्यभर आहेत गायकवाड साहेबासारखे. तर गायकवाड साहेबाचा लाखात एक म्हणजे गायकवाड साहेब, विष्णू गायकवाड साहेब. एवढा खर्च, एवढ्या मुलाला प्रोत्साहन दिलं गायकवाड साहेबांना. तर गायकवाड साहेबाच्या कार्याला म्हणजे आमच्या लाख शुभेच्छा आहेत की तुम्ही पत्रकार, चॅनलवाले, न्यूजवाल्यांनी देखील की ही मातंग समाजाची क्रांती अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1985 ला सुरू केलं. गोखले साहेबांनी स्थापन केलं. तमाम राज्यातला समाज मातंग समाज घेऊन दिल्लीला 12 ऑक्टोबर 1994 ला गेले होते, 84 ला. एवढंच नाही, लहुजी साहेब आयोगासाठी गायकवाड साहेब इतर सर्व बसलेले मान्यवर हे देखील दिल्लीला जाऊन आम्ही राष्ट्रपतीला प्रतिभाताईला भेटलो. क्रांतीवीर लहुजी साहेब मातंग समाज अभ्यास आयोग मातंग समाजाला 8% आरक्षण मिळण्याकरता दिल्लीला गेलो. एवढंच नाही, या मुलुंडमध्ये सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये एक मातंग समाजाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे होती. त्या मुलीच्या नावानं देखील गोखले साहेबांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मुलुंडमध्ये सर्वोदय नगर येथे मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीची वसतिगृह 20 डिसेंबर 2007 ला सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे साहेबांकडून गोखले साहेबांनी कार्यकर्त्यांनी केलं.